नमस्कार, मी आशा. आज आपण मकर संक्रांती स्पेशल आणि एकदम खुसखुशीत आणि 8 ते 10 दिवस टिकणारी तिळगुळाची पोळी बनवणार आहोत. ही पोळी अगदी खायला चवदार आणि पौष्टिक हेल्दी बनते आणि ही पोळी तुम्ही प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता. त्यासाठी मी 2 वाट्या तीळ घेतलेले आहेत. हे तीळ चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तीळ आपल्याला कमी गॅसवरतीच भाजायचे आहेत. तीळ भाजल्यानंतर फुलतात आणि चटचट उडायला असा आवाज येतो. त्याच्यानंतर आता तीळ काढून घ्यायचे आहेत, थंड करायचे आहेत. शेंगदाणे पण असे खरपूस भाजायचे आहेत कमी गॅसवरती. त्यानंतर तीळ आपल्याला मिक्सरमधनं चालू बंद करून 2-2 सेकंद असं बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर शेंगदाणे पण असे बारीक करून घ्यायचे आहे चालू बंद करून. त्याच्यानंतर 2 वाट्या गूळ, 2.5 वाटे गूळ याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. पाव चमचे इलायची पावडर, अर्धा चमचा सूंठ पावडर आणि थोडंसं जायफळ मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर परत एकदा मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे हे सारण. त्याच्यानंतर आता 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, पाव वाटी असं तेल घेऊन असं चांगलं असं पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर असं थोडं पाणी घालून आटा मळून घ्यायचा आहे. आटा सैल पण नाही मळायचा आणि जास्त लूज पण मळायचा नाही. त्याच्यानंतर अर्धा तास रेस्ट करायचं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आता थोडं तेल लावून चांगलं मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक गोळा तळून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे आणि सारण असं दाबं भरायचं आहे आणि त्याच्यानंतर असं चांगला उंडा बंद करून असा चपटा करून घ्यायचा आहे आणि पिठामध्ये बुडवून आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे. हे पोळी खायला पण तेवढीच चवदार लागते आणि अशी खरपूस बनते आणि चिवट पण होत नाही आहे. आणि डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा. अशा प्रकारे आता आपण हे पोळी लाटून घेतलेली आहे. बघा, सारण सगळीकडे एकसारखं पसरलेलं आहे. आता तवा गरम करायचा आहे आणि तव्यावरती तेल घालायचं आहे, कारण तशीच जर टाकले तर ह्या पोळीमध्ये गूळ असल्यामुळे लवकर करपते. त्याच्यानंतर आपल्याला असे हलकेसे बबल आल्यानंतर पलटी मारून घ्यायची आणि वरून तेल लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी चांगली खरपूस पोळी भाजून घ्यायची आहे. परत त्याच्यानंतर आपल्याला आता अशा प्रकारे ह्या पोळ्या करून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला तुम्हाला जर असा गोल उंडा वाटी करून त्याच्यामध्ये पोळी लाटता येत नाही, तर अशा प्रकारे अशा मोदकासारखं करून घ्यायचा आहे. अशी लाटी करून लाटून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्या तिळगुळाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या पोळ्या तुम्ही करून बघा आणि कोणी केल्या ते कमेंट करून सांगा आणि अशा चॅनलचे किचन नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब